In last lecture, we have already discussed the overall syllabus of your electric substation and practices. म्हणजे आपण लास्ट लेक्चरला पूर्ण सिलेबस डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, या लेक्चरला आपण ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करतोय. युनिट नंबर 1 इज ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. ठीक आहे, यू हॅव टू स्टडी ओव्हरऑल सबस्टेशन. इट इज फॉर 6 मार्क्स. हे 6 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, देन याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन्स, बेसिक क्वेश्चन्स काय येतात किंवा MCQ काय विचारलं जाऊ शकतो किंवा बेसिक इंटरव्ह्यू रिलेटेड क्वेश्चन्स काय असतात ते आपण बघूया. And that first one is what is the substation, then second what is the requirement of substation in electrical power system. ठीक आहे, आता सबस्टेशन सर्वांना माहिती आहे. सबस्टेशन means what and what is the requirement of that substation in electrical power system. म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम मध्ये या सबस्टेशनची गरज काय. ठीक आहे, आता सबस्टेशन सर्वांनी व्हिजिट केलेलं आहे, सगळ्यांनी आपापल्या आजूबाजूला पाहिलेलं आहे. ठीक आहे, असं कोणीच नाहीये की ज्याने सबस्टेशन पाहिलं नाही. ठीक आहे, आता थर्ड इयर, आता जे लेक्चर चालू आहे थर्ड इयर मध्ये सर्वांनी सबस्टेशन पाहिलंय. वेदर इट इज पोल माउंटेड सबस्टेशन और जे काय तुमचं 33/11 kV असेल, 66/11 असेल, 400/132 kV असेल. ठीक आहे, पण प्रत्येकाने सबस्टेशन पाहिलेलं आहे. ठीक आहे, तो सबस्टेशन मीन्स इट इज असेंबली ऑफ अपरेटर्स. ही एक असेंबली आहे डिफरंट अपरेटर्सची विच ट्रान्सफर्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अदर सर्किट और वन फॉर्म टू अदर फॉर्म. ठीक आहे, म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करायची आहे. दॅट्स वाय एक सेट ऑफ ॲपरेटर्स और असेंबली ऑफ ॲपरेटर्स दॅट यू आर युझिंग विच इज नथिंग बट सबस्टेशन. ठीक आहे, क्लिअर आहे. सबस्टेशन बेसिक कन्सेप्ट सर्वांना क्लिअर असेल. सबस्टेशन मध्ये असा एक पॉइंट आहे, जसं आपण लास्ट सेमिस्टर मध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या 4th सेमिस्टर मध्ये इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन हा सब्जेक्ट स्टडी केला होता. त्याच्यामध्ये आपण सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ केली होती. ठीक आहे, आता सिंगल लाईन डायग्राम मध्ये काय होतं, तुमचं जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन हे 3 स्टेजेस होत्या. जे जनरेशन होत आहे, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ पॉवर प्लांट. ठीक आहे, जनरेशन झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. सो याच्यामध्ये तुम्ही सिंगल लाईन डायग्राम दॅट वी ऑलरेडी स्टडीड इन लास्ट 4th सेमिस्टर. ठीक आहे, याच्यामध्ये इन केस ऑफ जनरेशन, ठीक आहे, जनरेशन 3.3 kV, 6.6 kV, 32 kV, 11 kV. ठीक आहे, हे जनरेशन व्होल्टेज आहे. देन विथ द हेल्प ऑफ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इट विल स्टेप अप टू 132 kV अप टू ट्रान्समिशन व्होल्टेज. देन अगेन स्टेप डाउन with the help of step down transformer, again step down with the help of step down transformer up to 11 kV, again step down up to 440 volt up to required distribution voltage. ठीक आहे, हे आपण सिंगल लाईन डायग्राम ऑलरेडी स्टडी केलेले आहे. आता याच्यामध्ये हे जे स्टेप अप स्टेप डाऊन होतं, हे कुठे होणार आहे, तुमचं सबस्टेशन मध्ये होणार आहे. म्हणजे दॅट इज युअर ट्रान्सफॉर्मर. दिस ट्रान्सफॉर्मर इज लोकेटेड इन सबस्टेशन. हे तुमचे ट्रान्सफॉर्मर कुठे लोकेट असणार आहेत, सबस्टेशन मध्ये. तुमचं व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन कोणत्या ठिकाणी होणार आहे, इन केस ऑफ युअर सबस्टेशन. ठीक आहे, सो हे आपण लास्ट 4th सेमिस्टर मध्ये पाहिलं होतं. देन इथे एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल AC to DC, इट कॅन दैट सबस्टेशन कॅन कन्वर्ट AC to DC और AC to AC. ठीक आहे, आयदर इन्क्रीजिंग व्होल्टेज और डिक्रीजिंग व्होल्टेज. ठीक आहे, AC to DC मध्ये कन्वर्ट करू शकतो, विच इज नथिंग बट कन्वर्टिंग सबस्टेशन. आणि फ्रॉम वन व्होल्टेज टू अनदर व्होल्टेज, नथिंग बट आयदर स्टेप अप और स्टेप डाउन इन केस ऑफ as per requirement. ठीक आहे, देन फॉर दिस रिझन एव्हरी इलेक्ट्रिकल सर्किट नीड्स स्विचिंग डिव्हाइसेस. म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला स्विचिंग डिव्हाइसेसची गरज असणार आहे. त्याच्यामध्ये प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस आल्या, स्विचिंग एज वेल एज प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस अँड बस बार्स. ठीक आहे, विच नोन ॲज युअर स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. ठीक आहे, जे तुम्ही लास्ट सेमिस्टरला SDP स्विच गिअर प्रोटेक्शन सब्जेक्ट स्टडी केलेला आहे, विच इज द कॉम्बिनेशन ऑफ युअर प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस, स्विचिंग डिव्हाइसेस अँड बस बार सिस्टम. ठीक आहे, आता स्विचिंग डिव्हाइसेस कोणते आहेत तुमचे, स्विचिंग डिव्हाइसेस नथिंग बट तुमचे स्विचेस आले,
ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ स्विचेस आले. प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस नथिंग बट तुमचे रिले सर्किट ब्रेकर्स आले. बस बार डिफरंट, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बस बार, डिफरंट शेप्स ऑफ बस बार. ठीक आहे. जी बस बार सिस्टम मध्ये इनकमिंग आउटगोईंग ज्याला कनेक्ट करणार आहे त्याचे डिफरंट शेप्स आहे. विच ऑल टुगेदर इज नोन ॲज स्विच गिअर. याला आपण स्विच गिअर म्हणतो. हे लास्ट सेमिस्टर मध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. देन इलेक्ट्रिकल कंपोनंट्स इनसाइड अ सबस्टेशन. मध्ये सबस्टेशन मध्ये कोणकोणते इलेक्ट्रिकल कंपोनंट्स असतात. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे इनकमिंग सर्किट. जे काही सबस्टेशन आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. जस्ट ओव्हरऑल हा ओव्हरव्ह्यू घेतोय आपण. इन फर्स्ट युनिट वी आर टेकिंग ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. म्हणजे सबस्टेशन मध्ये अप्रॉक्सिमेटली काय काय असणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आहे इनकमिंग सर्किट. म्हणजे जिथून आपल्याला फॉर एक्झाम्पल 33/11 केव्हीचं सबस्टेशन आहे. इनकमिंग किती असणार आहे? 33 केव्ही. म्हणजे 33 केव्ही जे ज्या बसबारला कनेक्ट करणार आहे ते तुमचं इनकमिंग सर्किट आलं. तिथे तुमचं काय काय असणार आहे? लाइटनिंग अरेस्टर असणार आहे, आयसोलेटर स्विच असणार आहे, ओव्हरहेड अर्थ वायर असणार आहे, फ्युजेस असणार आहे, अर्थिंग सिस्टम असणार आहे. दिस इज नथिंग बट युअर इनकमिंग सर्किट. ठीक आहे. तर याच्यामध्ये सिमिलरली these are the most common like lightning arrestor, overhead earthing wire, isolator, fuses, earthing system. हे तुमच्या इनकमिंग सर्किट मध्ये येणार आहे. देन नेक्स्ट आता इनकमिंग तुमच्या अंडरग्राउंड पण असतात आणि ओव्हरहेड पण असतात. इन केस ऑफ डेन्सली पॉप्युलेटेड एरिया, जास्त तिथे पॉप्युलेशन असेल त्या केसमध्ये तुम्ही अंडरग्राउंड यूज करू शकता. मोस्टली ओव्हरहेड असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड कंपोनंट आहे सबस्टेशन मध्ये हाय व्होल्टेज स्विच गिअर पॅनल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बसबार ट्रंकिंग सिस्टम आलं, आयसोलेटर्स आले, फ्यूज आले, देन मॅग्नेटिक कॉन्टॅक्ट्स आले, एअर ब्रेक स्विचेस आले, देन व्हेरियस टाइप्स ऑफ फ्यूज सर्किट ब्रेकर आले, देन मीटरिंग सिस्टम आलं. मीटरिंग सिस्टम नथिंग बट तुमचे जे मीटर्स असणार आहेत जे तुमचे टेम्परेचर इंडिकेट करणार आहे किंवा अदर मीटरिंग सिस्टम, व्होल्टेज, पॉवर, जे काही मीटरिंग सिस्टम असणार आहे ते डिस्प्ले करणार आहे. इंडिकेटिंग सिस्टम असणार आहे that will indicate that parameters. ते पॅरामीटर इंडिकेट करणार आहे तिथे. and various types of protective relays. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ रिले आपण सबस्टेशन मध्ये यूज करतो. हे तुमच्या हाय व्होल्टेज स्विच गिअर पॅनल मध्ये येणार आहे. ठीक आहे. हे तुमचा हाय व्होल्टेज स्विच गिअर पॅनल. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ हे तुमचे कंपोनंट आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का सर्वांना? देन नेक्स्ट आहे बॅटरी बँक विथ चार्जिंग सिस्टम. आता बॅटरी बँकची गरज काय आपल्याला? बॅकअप साठी किंवा ऑक्झिलरी जे इक्विपमेंट्स असतात त्या ऑक्झिलरी इक्विपमेंट्स रन करण्यासाठी आपल्याला बॅटरी अँड विथ चार्जिंग सिस्टमची गरज असते. देन आउटगोईंग लाईन, सिमिलरली आउटगोईंग लाईनला बसबार असणार आहे. ठीक आहे. देन एमर्जन्सी पॉवर सिस्टम, म्हणजे एखादी एमर्जन्सी आली, एखादा फेल्युअर आला तर एमर्जन्सी बॅकअप असला पाहिजे, विच इज नथिंग बट एमर्जन्सी पॉवर सिस्टम. देन अदर कंपोनंट्स विच इज डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन. म्हणजे अदर कंपोनंट नथिंग बट सपोज पोल माउंटेड सबस्टेशन आहे. ठीक आहे. सो तुम्हाला सिम्पली पोल लागणार आहे, ट्रान्सफॉर्मर तर यूज करणार आहे तुम्ही, आणि तेच जर तुम्हाला आउटडोर सबस्टेशन जे असणार आहे 33/11 केव्हीचं. ठीक आहे. त्याच्यासाठी डिफरंट कंपोनंट लागणार आहे. ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन. आपल्याला डिटेलमध्ये टाइप स्टडी करायचे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन्स. हे क्लिअर आहे सर्वांना? इज इट क्लिअर? हे क्लिअर आहे का? क्लिअर आहे का सर्वांना? आवाज येतोय? हो सर. हो सर. ठीक आहे. हो सर. हो सर, येतोय आवाज. रिक्वायरमेंट ऑफ सबस्टेशन, म्हणजे सबस्टेशनची रिक्वायरमेंट काय काय आहे याचा आपल्याला बेसिक आयडिया घ्यायची आहे. सो इन दिस केस इलेक्ट्रिकल सबस्टेशन mainly used for economical transfer. That means you have to transmit or you have to change the voltage level of certain value up to 30. फॉर एक्झाम्पल जसं आपण 132/400 केव्हीचं घेतलं किंवा 132/66 केव्हीचं सबस्टेशन घेतलं तर आपल्याला गरज काय आहे ते आपण लास्ट 4th सेमिस्टर मध्ये स्टडी केलेलं आहे. वाय यू हॅव टू इनक्रीज द व्होल्टेज और डिक्रीज द व्होल्टेज. ठीक आहे. तर व्होल्टेज इनक्रीज का करायचं? इन ऑर्डर टू मिनिमाइज द ट्रान्समिशन लाईन लॉसेस. आपल्याला ट्रान्समिशन लाईन लॉसेस आपल्याला मिनिमाइज करायचं, त्यासाठी आपण व्होल्टेज इनक्रीज करतो. ठीक आहे. ते व्होल्टेज इनक्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी आपल्याला सबस्टेशनची गरज असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथे बघू शकता इट इज मेनली यूज फॉर इकॉनॉमिकल ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी
or to meet various demands of load that we required a substation. That means डिफरंट लोड्स आहेत, डिफरंट फीडर्स आपण यूज करतो. ठीक आहे. आता डायरेक्टली एक लाईन घेऊन प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला किंवा प्रत्येक फीडर देता येत नाही. प्रत्येक गावाचा जो फीडर असतो प्रत्येकला इंडिव्हिज्युअली देता येणार नाही विथ द हेल्प ऑफ सिंगल ट्रान्समिशन लाईन. त्यासाठी आपल्याला एक स्टेशन दॅट इज नथिंग बट सबस्टेशन इन्स्टॉल करावं लागणार आहे. त्या सबस्टेशन मधून डिफरंट फीडर्स डिफरंट गावांसाठी जाणार आहे. ठीक आहे. विच इज बेसिक रिक्वायरमेंट ऑफ युअर सबस्टेशन. ठीक है. देन नेक्स्ट है टाइप ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन. There are different types of substation according to service, according to functional mounting and types of apparatus. ठीक है. त्याच्यामध्ये वन बाय वन आपण स्टडी करणार आहे बेस्ड ऑन द सर्व्हिस. ठीक आहे. सर्व्हिस नथिंग बट आयदर इट इज AC to DC और AC to AC. ठीक आहे. आता फर्स्ट आहे त्याच्यामध्ये AC to AC म्हणजे काय, इनकमिंग AC आहे आणि आउटगोइंग सुद्धा AC आहे. म्हणजे सिम्पली काय करतो तो आयदर स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करणार आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये कन्व्हर्टिंग टाइप. कन्व्हर्टिंग टाइप नथिंग बट AC to DC. ठीक आहे. इट इज अ कन्व्हर्टिंग सबस्टेशन. एक मिनिट वेट करा. ठीक आहे. याच्यामध्ये बेस्ड ऑन द सर्व्हिस, बेस्ड ऑन सर्व्हिस नथिंग बट आयदर इट इज AC to AC. सिम्पली स्टेप अप करतोय की स्टेप डाऊन करतोय, विच इज नथिंग बट युअर स्टॅटिक टाइप. आणि कन्व्हर्टिंग टाइप म्हणजे काय, तो AC to DC कन्वर्ट करतोय का नाही तो सबस्टेशन मध्ये. आता कन्व्हर्टिंग साठी तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे कन्व्हर्जन साठी काय यूज करणार तुम्ही, रेक्टिफायर यूज करणार आहे. त्याच्यामध्ये फिल्टर आला, अदर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आले त्या सबस्टेशन मध्ये जर कन्व्हर्टिंग टाइप असेल तर. ठीक आहे. इट इज नथिंग बट बेस्ड ऑन द सर्व्हिस, बेस्ड ऑन द फंक्शन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये इट इज क्लासिफाईड इन 7 वेज बेस्ड ऑन इट्स फंक्शन. आता त्याचे फंक्शन्स काय काय आहेत त्याच्या बेसिसवर त्याला क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट इज सेटअप. आता सेटअप म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये तुम्ही आयदर पोल माउंटेड यूज करा. ठीक आहे. और प्लिंथ माउंटेड यूज करा किंवा आउटडोर किंवा GIS. ठीक आहे. विच इज नथिंग बट डिपेंडिंग ऑन द सेटअप. Then grid connection. Grid connection nothing but either it is connected to grid or on grid or off grid you can say. ठीक है. On grid or off grid. Then इसे nothing but पुन्हा चालू आहे. भोसले. ठीक है. So distribution distribution substation depending on requirement. The distribution substation असेल which is nothing but your distribution substation. The industry requirement असेल, ठीक आहे, which is nothing but your industrial substation. इंडस्ट्री साठी यूज केलाय. देन जर पॉवर फॅक्टर करेक्शन साठी यूज केलेला आहे which is nothing but पॉवर फॅक्टर करेक्टिंग. देन फ्रिक्वेन्सी चेंजर, जसं आपण लास्ट याच्यामध्ये पण पाहिलं होतं, फ्रिक्वेन्सी आपण चेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी चेंजर. जर फ्रिक्वेन्सी ऍज अ फ्रिक्वेन्सी चेंजर म्हणून यूज केलाय, यू कॅन कॉल इट ऍज अ फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन. देन लास्ट आहे डायरेक्ट सर्किट टू द लाईट अँड पॉवर. म्हणजे डायरेक्टली लाइटिंग सिस्टम साठी जर सबस्टेशन यूज केलं असेल विच इज नथिंग बट डायरेक्ट सिस्टम और डायरेक्ट सर्किट टू द लाइट. क्लियर आहे. डिपेंडिंग ऑन दिस फंक्शन देर आर 7 टाइप्स ऑफ सबस्टेशन. म्हणजे 7 टाइपचे सबस्टेशन डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स. क्लियर आहे सगळं? क्लियर आहे का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट आहे माउंटिंग सिस्टम. आता माउंटिंग ऑब्विसली हे सगळ्यांना माहिती आहे. माउंटिंग म्हणजे डिपेंडिंग ऑन द माउंटिंग सबस्टेशन कॅन बी क्लासिफाईड इन इंडोर टाइप. ठीक आहे. इंडोर, पोल माउंटेड अँड आउटडोर सबस्टेशन. ठीक आहे. आता इंडोर म्हणजे काय, जे आपण GIS सबस्टेशन आहे किंवा इंडोर सबस्टेशन असतात. ठीक आहे. म्हणजे एका रूम मध्ये ऑल द दॅट सबस्टेशन इक्विपमेंट और कंपोनंट इट इज लोकेटेड. म्हणजे एकाच रूम मध्ये सगळे सबस्टेशन लोकेट केलेले असतात विच इज नथिंग बट इंडोर टाइप. जिथे हायली पॉप्युलेटेड एरिया आहे, पुणे मुंबईच्या सारख्या ठिकाणी जिथे आउटडोर पॉसिबल नाही आहे, अशा ठिकाणी इंडोर सबस्टेशन इन्स्टॉल करतात. ठीक आहे. देन पोल माउंटेड सबस्टेशन, हे तुमचं बेसिकली डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असणार आहे. गावामध्ये जे DP येते किंवा पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे, किंवा आपल्या कॉलेजमध्ये जी सबस्टेशन आलेले किंवा जो आहे सबस्टेशन विच इज नथिंग बट पोल माउंटेड सबस्टेशन. आणि आउटडोर मध्ये तुमचं 33/11 आलं, 66/33 आलं, म्हणजे जे काय आउटडोअरला इन्स्टॉल केले जातात विच इज नथिंग बट युअर
आउटडोर सबस्टेशन. देन नेक्स्ट आहे बेस्ड ऑन द टाइप ऑफ अपॅरेटस, म्हणजे व्हेरियस टाइपचे अपॅरेटस यूज केलेले आहेत. डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ दॅट अपॅरेटस सबस्टेशन कॅन बी क्लासिफाईड इन फॉलोइंग वेज. आता याच्यामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, विच इज नथिंग बट पॉवर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. देन कन्वर्टिंग साठी AC टू DC और DC टू AC, विच इज नथिंग बट कन्वर्जन म्हणजे काय, आयदर इट कॅन कन्वर्ट AC इंटू DC और DC इंटू AC. आणि रेक्टिफायर और रेक्टिफिकेशन नथिंग बट इट ओनली कन्वर्ट्स AC इंटू DC. रेक्टिफिकेशन म्हणजेच काय, फक्त AC चं DC मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. हा बोला प्रथमेश. सॉरी सर, चुकीने झालं. ठीक आहे. देन मोटर जनरेटर. ठीक आहे, म्हणजे हे जर मोटर विथ जनरेटर यूज केलेलं असेल त्याच्यासाठी यूज केलं असेल, विच इज स्पेशली डिझाईन फॉर मोटर अँड जनरेटर, विच इज नथिंग बट युअर अपॅरेटस टाइप और मोटर जनरेटर टाइप सबस्टेशन. देन अगोदर सांगितलं तुम्हाला फ्रिक्वेन्सी चेंजर. ठीक आहे, जर फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी यूज केलाय, विच इज वन टाइप ऑफ अपॅरेटस. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन. ठीक आहे, हे क्लिअर आहे. आपल्याला हे डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे, आपण जस्ट ओव्हरलुक करतोय. टाइप्स लक्षात घ्या याच्यामध्ये, बेस्ड ऑन द टाइप ऑफ अपॅरेटस हे लक्षात ठेवा. पॉवर ट्रान्सफॉर्मर, कन्वर्टिंग टाइप, रेक्टिफायर टाइप, मोटर जनरेटर टाइप अँड फ्रिक्वेन्सी चेंजर टाइप. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का? नेक्स्ट आहे याच्यामध्ये बेस्ड ऑन द कंट्रोलिंग. ठीक आहे, आता कंट्रोलिंग कसं पॉसिबल आहे, आयदर मॅन्युअल कंट्रोल, ऑटोमॅटिक कंट्रोल और सेमी ऑटोमॅटिक, यू कॅन से सुपरविजन. ठीक आहे, इट विल सुपरवाइज or that person will supervise on the different parameters of substation. म्हणजे सबस्टेशन मध्ये जे काही डिफरंट पॅरामीटर्स आहेत, डिपेंडिंग ऑन दॅट इट इज क्लासिफाईड इनटू सुपरविजन सबस्टेशन. आता मॅन्युअल, सगळे मॅन्युअल कंपोनंट मॅन्युअली ऑपरेट होणार आहे. ऑटोमॅटिकली, आता ऑटोमॅटिकली मीन्स जिथे आपण ऑटोमेशन PLC स्काडा यूज करू शकतो. ऑटोमॅटिक तुमचा जे काही तुमचे सर्किट ब्रेकर्स विल ऑटोमॅटिकली ट्रिप. ठीक आहे, किंवा अदर पॅरामीटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचं PLC कंट्रोलिंग यूज करू शकतो विथ द हेल्प ऑफ मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, प्रोग्रामिंग करून ऑटोमॅटिकली पॅरामीटर्स कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर ऑटोमॅटिक सबस्टेशन. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये बेस्ड ऑन द इन्सुलेशन टाईप. ठीक आहे, आता कोणत्या टाईपचं इन्सुलेशन त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे, त्याच्यावरती त्याचे दोन टाईप पडतात. फर्स्ट आहे नॅचरल एअर इन्सुलेशन अँड SF6 गॅस. ठीक आहे, आता हे डिटेल मध्ये बघायचं आपल्याला. SF6 गॅसचं डिस्चार्ज व्होल्टेज किंवा ब्रेकडाऊन स्ट्रेंथ त्याची चेक करायची आहे. ठीक आहे, दोन टाईप आहेत, नॅचरल एअर अँड SF6 गॅस. देन नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन फीचर्स काय काय आहेत त्याच्या, डिपेंडिंग ऑन दॅट कन्स्ट्रक्शन फीचर्स इट इज अगेन क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स: इंडोर सबस्टेशन, आउटडोर, अंडरग्राउंड अँड पोल माउंटेड, पिन माउंटेड. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन फीचर्स मध्ये काय, आता फॉर एक्झाम्पल इंडोरचे काही फीचर्स असणार आहेत. स्पेस कमी रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, जे कंपोनंट्स असणार आहेत ते कमी साईजचे असणार आहेत ऑब्व्हियसली ॲज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन. त्याला स्पेस जास्त रिक्वायर्ड आहे, कारण आउटडोरला आपण इन्स्टॉल करतोय. अंडरग्राउंड मध्ये आपण याचे काहीतरी फीचर्स असतील, बेटर इन्सुलेशन. ठीक आहे, गॅस, इट शुड बी गॅस इन्सुलेटेड. जे इंडोर असणार आहे तुमचे, इट शुड बी गॅस इन्सुलेटेड. आणि पोल माउंटेड चे काही फीचर्स आहेत. हे 4 टाइप याच्यामध्ये आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहेत का? These are the types of substation depending on the various parameters. ठीक आहे, हे सबस्टेशनचे टाइप्स आहेत डिपेंडिंग ऑन डिफरंट पॅरामीटर. त्याच्यामध्ये बेस्ड ऑन द सर्व्हिस पाहिलं आपण, बेस्ड ऑन फंक्शन्स पाहिलं, माउंटिंग सिस्टम पाहिलं, देन बेस्ड ऑफ अपॅरेटस पाहिलं, then based of controlling पाहिलं, then based on insulation type, then according to construction features. These are the types of substation. त्याच्यामध्ये आपल्याला 1 by 1 स्टडी करायचं आहे. ठीक आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांना? हे क्लिअर झालं? हो सर. हे क्लिअर आहे? इच अँड एव्हरी पॉइंट क्लिअर झाला का? ठीक आहे, देन आपण 1 by 1 बघणार आहे. ठीक आहे, आता हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पण एकदा ओव्हरलुक करूया. इंडोर सबस्टेशन. ठीक आहे, आता इंडोर सबस्टेशन इट कॅन बी यूज व्होल्टेज अप टू 11 kV.
ठीक आहे, म्हणजे 11 kV पर्यंत आपण इंडोर सबस्टेशन यूज करू शकतो. एक मिनिट. ठीक आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन यूज अप टू 11 kV ऍज पर द रिक्वायरमेंट. ठीक आहे, आता इट इज इन्स्टॉल्ड इंडोर. ठीक आहे, इंडोर मध्ये आपण एका बंद खोलीमध्ये त्याला इन्स्टॉल करणार आहे. ठीक आहे, जेणेकरून इनकमिंग आणि आउटगोईंगचं कनेक्शन आपण करू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे ऍटमॉस्फिअर मध्ये इम्प्युरिटीज असतात. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघू शकता इट कॅन बी यूज अप टू 66 kV बाय रिड्युसिंग द ऍटमॉस्फिअरिक इम्प्युरिटीज. आता जे आउटडोर सबस्टेशन आपण इन्स्टॉल करतो, ऑब्विसली त्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला इम्प्युरिटीज जास्त असणार आहे, त्यामुळे तो व्होल्टेज लेवल ऑब्विसली ते जे काही रिक्वायरमेंट आहे, जे काही कंपोनंट आपण यूज करणार आहे त्या व्होल्टेज लेवलसाठी ते कंपोनंटची साईज ऑब्विसली काय असणार आहे, जास्त असणार आहे. दॅट्स वाय इंडोर सबस्टेशन आपण इन्स्टॉल करतो त्याचं व्होल्टेज लेवल कमी असतं ऍज कम्पेअर टू आउटडोर सबस्टेशन. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये आउटडोर सबस्टेशन. हे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, सो इट कॅन बी यूज अप टू मोर दॅन 66 kV. ठीक आहे, अप टू 66 kV आपण इंडोर इन्स्टॉल करू शकतो और मोर दॅन 66 kV साठी आपण आउटडोर प्रेफर करू शकतो. आता याच्यामध्ये जर व्होल्टेज लेवल इन्क्रीज झाली, तुम्ही एक पॉइंट लक्षात घ्या, इथे व्होल्टेज लेवल जर इन्क्रीज झाली आउटडोर सबस्टेशन साठी, जे काही तुमचे स्विचेस यूज करणार आहे तुम्ही, सर्किट ब्रेकर्स यूज करणार आहे किंवा जे काही अदर इक्विपमेंट्स आहेत, जे अदर कंपोनंट आहेत, आता व्होल्टेज इन्क्रीज झाल्यामुळे त्यांची साईज पण इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, त्याची साईज इन्क्रीज झाली, दॅट्स वाय स्पेस रिक्वायर्ड फॉर दॅट कंपोनंट इज लार्जर. सो दॅट्स वाय तुमचे जे आउटडोर सबस्टेशन आहे त्याच्यासाठी स्पेसची जास्त गरज असते. ठीक आहे, जास्त स्पेसची गरज असते. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये अंडरग्राउंड सबस्टेशन. ठीक आहे, आता ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या बिल्डिंग मध्ये लिमिटेड स्पेस अवेलेबल असेल. ठीक आहे, किंवा डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असेल, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी डेन्सली पॉप्युलेटेड एरिया आहे ज्या ठिकाणी खूपच कमी स्पेस आहे आणि त्या लँडची कॉस्ट, फॉर एक्झाम्पल जर मुंबईमध्ये बघायला गेलं तर लँडची कॉस्ट खूप जास्त आहे, अशा ठिकाणी आउटडोर पॉसिबल आहे का, नाही. तर अशा ठिकाणी काय करतात, तुमचे जे अंडरग्राउंड सबस्टेशन इन्स्टॉल करतात. ठीक आहे, जेणेकरून स्पेस कमी रिक्वायर्ड असेल. ठीक आहे, किंवा जी लँडची कॉस्ट आहे ती ओव्हरकम होईल. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर अंडरग्राउंड सबस्टेशन. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं कन्स्ट्रक्शन वगैरे कसं असणार त्याच्यामध्ये. देन कंपॅरिझन बिटवीन आउटडोर अँड इनडोर सबस्टेशन. आताच पाहिलं आपण, त्यातले काही पॅरामीटर्स झालेले आहेत. ठीक आहे, देन कंपॅरिझन. सो फर्स्ट पॅरामीटर इज स्पेस रिक्वायर्ड. ऑब्विसली आउटडोर सबस्टेशन साठी स्पेस रिक्वायर्ड इज मोर, इनडोर साठी लेस. ठीक आहे, देन फ्युचर एक्सपान्शन. जर आपल्याला फ्युचर एक्सपान्शन करायचं असेल तर आउटडोर मध्ये इझी जातं, कारण मोर स्पेस अवेलेबल असते. ठीक आहे, आउटडोर मध्ये. इनडोर सबस्टेशन मध्ये सपोज आणखी एखादा युनिट, आणखी एखादा ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल करायचा झाला तर ते पॉसिबल आहे का, पॉसिबल आहे, बट इट इज डिफिकल्ट. ठीक आहे, इन केस ऑफ फ्युचर एक्सपान्शन इज डिफिकल्ट इन केस ऑफ युअर आउटडोर सबस्टेशन, इनडोर सबस्टेशन. Then next point is फॉल्ट लोकेशन. फॉर एक्झाम्पल आउटडोर मध्ये एखादा फॉल्ट आला किंवा फॉल्ट ऑकर झाला. ठीक आहे, तो फॉल्ट लोकेट करणं किंवा फॉल्ट फाइंडिंग इट इज इझी इन केस ऑफ युअर आउटडोर सबस्टेशन, बट इट इज सम डिफिकल्ट इन केस ऑफ युअर इनडोर सबस्टेशन, कारण स्पेस खूप कमी असतो त्या स्पेस मध्ये. किंवा एखादा फॉर जस्ट एक्झाम्पल घेतलं, आपल्याला हॉटस्पॉट लोकेट करायचं. ठीक आहे, हॉटस्पॉट लोकेशन आहे. आवाज येतोय सगळ्यांना, आवाज येतोय? हो सर. ठीक आहे, हॉटस्पॉट लोकेट करायचं. हॉटस्पॉट नथिंग बट सपोज ट्रान्सफॉर्मर वरती हॉटस्पॉट आलाय की नाही लोकेट करायचं विथ द हेल्प ऑफ सेन्सर. हॉटस्पॉट टेम्परेचर सेन्सर असणार आहे. ठीक आहे, हॉटस्पॉट नथिंग बट एखाद्या पॉईंटचं टेम्परेचर खूप जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर पॉइंट्स. ठीक आहे, तो लोकेट करायचा आहे. आणि इंडोर मध्ये हे खूप अवघड आहे, कारण स्पेस खूप कमी असतो. जो डिटेक्टर करणारा असतो किंवा जो वर्किंग पर्सन असतो त्याला खूप अवघड जातं की त्या पॉइंट पर्यंत लोकेट होणं.
जसं इन केस ऑफ युअर आउटडोर सबस्टेशन, जर आउटडोर सबस्टेशन मध्ये बघितलं तर आपण हॉटस्पॉट लोकेट इझिली करू शकतो, कारण भरपूर स्पेस आपल्याकडे अवेलेबल असतो. ठीक आहे. सेम इन केस ऑफ युअर फॉल्ट लोकेशन, एखादा फॉल्ट झाला तो इंडोर सबस्टेशन मध्ये फाइंड आउट करणे किंवा लोकेट करणे किंवा डिटेक्ट करणे खूप डिफिकल्ट जातं. ठीक आहे. नेक्स्ट पॅरामीटर आहे कॅपिटल कॉस्ट, ऑब्विसली लो असणार आहे. ठीक आहे. आणि ही तुमची जास्त असणार आहे इन केस ऑफ जसं तुमचं कंपोनंटची साईज कमी होते. ठीक आहे. कंपोनंटची साईज कमी होते, त्याची प्राइस ऑब्विसली इन्क्रीज होते. त्याच्यामध्ये तुम्हाला मोर इन्सुलेशनची गरज असणार. दॅट्स वाय कॅपिटल कॉस्ट म्हणजे इनिशियल जी कॉस्ट रिक्वायर्ड आहे इंडोर सबस्टेशनची खूप जास्त आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे ऑपरेशन. त्याच्यामध्ये खूप जास्त जे तुमचे इक्विपमेंट्स आहेत ते डिस्पर्स्ड असतात, त्यामुळे त्याचं ऑपरेशन डिफिकल्ट आहे इन केस ऑफ आउटडोर सबस्टेशन, बट इट इज इझी इन केस ऑफ युअर इंडोर सबस्टेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एफिशियन्सी विच इज हाय इन केस ऑफ आउटडोर सबस्टेशन अँड लो इन केस ऑफ युअर इंडोर सबस्टेशन. ठीक आहे. दीज आर सम पॅरामीटर्स दॅट by using that you can compare your indoor and outdoor substation. ठीक आहे. या पॅरामीटरने तुम्ही इंडोर आउटडोर सबस्टेशनला कम्पेअर करू शकता. हे क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे कंपॅरिझन बिटवीन इंडोर अँड आउटडोर? ठीक आहे. आता हे बाकी आपण बाकीचे टाइप्स नेक्स्ट लेक्चरला बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर.